नमस्कार, SCN न्यूज चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे। नाशिक ते त्र्यंबकेश्वर रस्त्यावर दुपारच्या सुमारास भयंकर अपघात झाला। घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यावर नागरिकांच्या काळजाचा ठोकाच चुकला। या अपघातात 2 पर्यटक युवक आणि युवतीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे। या संदर्भात सविस्तर माहिती अशी। त्र्यंबकेश्वर येथील गेस्ट हाऊसजवळ दुपारच्या सुमारास दगड भरून जात असलेला डंपर उतारावरून वेगाने येत असताना समोरून चुकीच्या बाजूने सिलिंडरने भरलेला एक छोटा हत्ती समोर आला। या टेम्पोला वाचवण्याच्या नादात डंपर चालकाने अचानक जोरात ब्रेक लावला, मात्र डंपरमध्ये वजनी दगड असल्याने चालकाचे नियंत्रण सुटले आणि तो थेट दुचाकीवर उलटला। या विचित्र अपघातात बुलढाणा जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर देवाच्या दर्शनासाठी आलेले 22 वर्षीय शिवम राजेश उबेरहांडे, राहणार पांगरी उंबरहांडे आणि 21 वर्षीय भूमिका समाधान खेडेकर, राहणार अंतरी खेडेकर हे दोघे दुचाकीवरून जात असताना डंपर त्यांच्या अंगावरच कोसळला। डंपरमधील मोठे दगड थेट या दोघांवर पडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला। या घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे। जर तो सिलिंडरचा टेम्प चुकीच्या बाजूने आला नसता तर डंपर चालकाला ब्रेक दाबण्याची गरज पडली नसती। या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे। पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतले असून दोषींवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती। SCN न्यूज साठी प्रतिनिधी दत्तू खाडे, त्र्यंबकेश्वर। भेटूयात पुढील बातमीपत्रात। धन्यवाद। Like